नमस्कार मंडळी. उन्हाळा खूप तापत आहे. उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम खायची क्रेव्हिंग जर होत असेल तर तुम्ही मार्केटसारखी आईस्क्रीम, व्हॅनिला आईस्क्रीम अगदी घरच्या घरी कमी साहित्यात बनवू शकता. उन्हाळ्यात घरच्या घरी अगदी कमी क्रीमी मार्केटसारखं व्हॅनिला आईस्क्रीम बनवायचं आहे का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फक्त काही सोप्या साहित्यामध्ये तयार होणारं मऊ, क्रीमी आणि स्वादिष्ट व्हॅनिला आईस्क्रीम आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर चला, यासाठी मी 2 लिटर फुल फॅट क्रीम मिल्क घेतलेला आहे. तर बघू शकता इथे. त्यानंतर एक कढई गरम तापवायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला 2 लिटर पॉकेटचं दूध घालून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जो दूध अवेलेबल असेल त्या दुधामध्ये सुद्धा तुम्ही अगदी क्रीमी आणि स्वादिष्ट अशी व्हॅनिला आईस्क्रीम घरच्या घरी बनवू शकता. तर बघू शकता इथे मी 2 लिटर एवढं दूध घेतलेलं आहे. तुम्ही 1 लिटरचं सुद्धा बनवू शकता. इथे मी भरपूर प्रमाणामध्ये आईस्क्रीम बनवत आहे. तर बघू शकता इथे मी 2 पॉकेट फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे दूध चांगल्या प्रकारे तापवून घ्यायचं आहे आणि जी वर साय जमा होते ती सुद्धा त्यामध्येच मिक्स करून घ्यायची आहे. तर बघू शकता यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये जी मलाई आहे ती भरपूर प्रमाणामध्ये आहे, ती सुद्धा मी त्यामध्ये घालून घेत आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला दूध उकळून घ्यायचं आहे. थोडंसं आपलं दूध गरम झालं की त्यामधील दूध आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे आपण जी साय त्यामध्ये घालून घेतलेली होती ती सुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे. दुधामधली ती साय आहे. त्यानंतर थोडंसं दूध गरम झालं की त्यामधील आपल्याला 1 बाउल एवढं दूध आपल्याला काढून घ्यायचं आहे. साधारण एकदम जास्तही गरम नाही, थोडंसं अगदी कोमट झालेलं दूध आपल्याला त्यामध्ये बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. अगदी तुम्ही थंडसुद्धा दूध घेऊ शकता. इथे मी थोडंसं गरम करून घेतलेलं होतं, अगदी जास्तही गरम करायचं नाही. त्यानंतर जवळपास 1 वाटीला थोडंसं कमी एवढं दूध मी साईडला काढून घेते. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 बाउल एवढी साखर घालून घ्यायची आहे. इथे मी 2 लिटर दूध घेतलेलं आहे. त्याच प्रमाणामध्ये 1 बाउल एवढी, मोठं बाउल एवढं साखर घालून घेतलेली आहे. त्यानंतर साखर आपल्याला दुधामध्ये मी चांगलं विरघळतपर्यंत दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे. बघू शकता. त्यानंतर चमच्याच्या सहाय्याने चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. दूध आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे. जोपर्यंत दूध घट्ट येत नाही तोपर्यंत आपल्याला थोडंसं दूध आटवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जो दूध बाउलमध्ये काढून घेतलेलं होतं त्यामध्ये मी साधारण 2 पॉकेट एवढे मिल्क पावडर घालून घेत आहे. साधारण 10-10 रुपयाचे मिल्क पावडर आहेत. तर बघू शकता इथे मी 2 पॉकेट त्यामध्ये दुधामध्ये घालून घेत आहे. तुम्हाला मार्केटमध्ये किंवा कोणत्याही दुकानामध्ये अगदी सहज उपलब्ध होतील. तर बघू शकता अशा पद्धतीचे मी 2 एव्हरीडेचं मिल्क पावडर घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये जवळपास 4 टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. आपण मिल्क पावडर घेतलेलं आहे त्यामध्ये एकदम आपल्या आईस्क्रीमला एकदम क्रीमी असं टेक्स्चर येणार आणि जो कॉर्नफ्लॉवर आहे त्यामुळे आपल्या आईस्क्रीमला अगदी घट्टसर असा आपली आईस्क्रीम तयार होईल. तर बघू शकता. त्यानंतर चमच्याच्या सहाय्याने आपल्याला त्यामधील गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपलं दूधसुद्धा चांगलं तापलेलं आहे आणि आपली साखरसुद्धा दुधामध्ये विरघळली गेलेली आहे. त्यानंतर आपण जे मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ते सुद्धा थोडं थोडं करून आपल्याला दुधामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये एकही गुठळी ठेवायची नाही. तर बघू शकता इथे संपूर्ण दूध मी त्यामध्ये घालून घेतलेलं आहे. उरलेलं थोडंसं दूध वाटीमध्ये घालून पुन्हा त्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला दुधाला उकळी येऊन द्यायची आहे. आणि दूध आपल्याला कितपत शिजवायचं आहे मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर त्यानंतर तर बघू शकता दूध आपलं बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि थोडंसं घट्टसरसुद्धा झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला साईडला जी साय जमा होती ती सुद्धा चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने काढून दुधामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर दुधाला चांगल्या प्रकारे उकळी काढून घ्यायची आहे. दूध आपल्याला साधारण आटवून घ्यायचं आहे. जवळपास अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे दूध आपलं चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला चमच्याच्या सहाय्याने असं
दूध आपलं चांगलं तापलेलं शिजून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला खाली उतरवून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपलं दूधसुद्धा चांगलं तापलेलं आहे. त्यानंतर थंड करून त्यामध्ये आपल्याला साय मिक्स करून घ्यायची आहे. दूध आपल्याला थंड झाल्यानंतर साय घालून घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर जवळपास 2 टेबलस्पून एवढं व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे. इथे आपण व्हॅनिला आईस्क्रीम बनवत आहोत, त्यामुळे इथे व्हॅनिला इसेन्स आपण घालून घेतलेला आहोत. अगदी सहज मार्केटमध्ये तुम्हाला व्हॅनिला इसेन्स उपलब्ध होईल. तर बघू शकता त्यानंतर अशाच पद्धतीने चांगल्या प्रकारे आपल्याला हे मिश्रण थंड करून नंतरच घालायचं आहे. तर आपलं मिश्रण कसं तयार झालं आईस्क्रीमचं तर बघू शकता. इथे आपल्याला अशा पद्धतीने चमचा थोडासा ढवळून मिक्स करून त्यानंतर अशा पद्धतीने हाताने आपल्याला चमच्यावर अशी रेघ करून घ्यायची. तर एकदम क्लिअर अशी रेघ दिसली तर समजून जायचं की आपलं दूध अगदी आईस्क्रीमसाठी तयार झालेलं आहे. दूध थंड करून आपल्याला हे आपण चमच्याने थोडंसं हलवून अगदी थंड करून घेणार आहोत. त्यानंतर याला साईडला ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 2 नट्सचे बाउल घेतलेले आहे. तुम्ही याऐवजी मुलांचा टिफिनचा एअरटाईट डब्बासुद्धा घेऊ शकता. इथे मी 2 नट्सचे डबे घेतलेले आहे. त्यानंतर आपण हे मिश्रण आईस्क्रीमचं जे मिश्रण आहे ते त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे मी थोडं थोडं करून मिश्रण त्यामध्ये घालून घेत आहे. 2 लिटर दूध असल्यामुळे मला इथे 2 डबे लागलेले आहे. तर बघू शकता इथे मी जवळपास 2 डबेसुद्धा आपले फुल पॅक भरलेले आहे. थोडीशी जागा आपण खाली ठेवलेली आहे. तर बघू शकता 2 डबे भरूनसुद्धा थोडंसं उरलेलं आहे. ते सुद्धा आपण एका स्टीलच्या डब्यामध्ये किंवा तुमच्याकडे कॉफीचे जे मग असतात त्यामध्ये सुद्धा तुम्ही आईस्क्रीम सेट करू शकता. किंवा नसेल तर तुमच्याकडे स्टीलचा डब्बा वगैरे असेल त्यामध्ये सुद्धा आईस्क्रीम सेट करू शकता. त्यानंतर जी दुधाची पिशवी होती त्यालाच मी उन्हामध्ये कापून उन्हामध्ये सुकत ठेवलेली होती. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला त्यावर थोडंसं प्रेस करून आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या आईस्क्रीमवर आईस क्रिस्टल तयार होणार नाही. तर बघू शकता अशाच पद्धतीने किंवा तुमच्याकडे सिलिकॉन पेपर असेल तर तो सुद्धा तुम्ही लावू शकता. पद्धतीने आपल्याला दोन्ही आईस्क्रीमला सुद्धा अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे थोडंसं आतमध्ये प्रेस करून घ्यायचं आहे. जोपर्यंत जेवढी आपली आईस्क्रीम आहे तोपर्यंत तेवढी आपल्याला थोडंसं प्रेस करून आतमध्ये नंतर झाकण लावून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या आईस्क्रीमवर आईस क्रिस्टल तयार होणार नाही आणि एकदम आपली आईस्क्रीम अशी मऊ आणि क्रीमी टेस्टी अशी तयार होईल. तर बघू शकता त्यानंतर आपल्याला ही दोन्ही डबे फ्रीझरमध्ये ठेवून घ्यायचे आहे. कमीत कमी 7 ते 8 तासासाठी आपल्याला डबे फ्रीझरमध्ये ठेवून घ्यायचे आहे. तर उरलेलं जे मिश्रण होतं थोडंसं बाकी होतं ते सुद्धा मी अशाच पद्धतीने एका स्टीलच्या डब्यामध्ये सगळं मिश्रण घालून घेत आहे. त्याऐवजी तुम्ही प्लास्टिकचे जे चायचे कप येतात त्यामध्ये सुद्धा तुम्ही आईस्क्रीम सेट्स करू शकता. तर बघू शकता इथे उरलेलं सगळं मिश्रण मी त्यामध्ये घालून घेत आहे आणि त्यावर सुद्धा अशाच पद्धतीने एखादं प्लास्टिक लावून त्यावर आपल्याला झाकण एअरटाईट लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपलं सगळं मिश्रण घालून झालेलं आहे. त्यानंतर त्यावर आपल्याला एक छोटीशी पिशवी करून लावून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावर थोडंसं झाकण लावून घ्यायचं आहे जेणेकरून यासुद्धा आईस्क्रीमवर एअर क्रिस्टल तयार होणार नाही. त्यानंतर 7 ते 8 तासानंतर बघू शकता आपली आईस्क्रीम अगदी सेट झालेली आहे. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने थोडे थोडे आईस्क्रीमचे तुकडे करून परत एकदा आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे. त्यानंतर अशाच पद्धतीने आपल्याला अगदी क्रीमी अगदी मार्केटसारखं टेक्स्चर येण्यासाठी आपल्याला याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे अगदी क्रीमी असं टेक्स्चर आपल्या आईस्क्रीमला आलेलं आहे. मिक्सरला लावल्यामुळे अगदी आईस्क्रीम आपली हलकी होते आणि अगदी क्रीमी असं टेक्स्चर येतो. तर बघू शकता त्यानंतर त्याच डब्यामध्ये परत आपल्याला सगळं मिश्रण आईस्क्रीमचं घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपल्याला तशाच पद्धतीने पॉलिथिन लावून परत एकदा 7 ते 8 तासासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे संपूर्ण आईस्क्रीम मी डब्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि असे चमच्याच्या साहाय्याने थोडंसं स्प्रेड करून घेत आहे. तर बघू शकता इथे आपली आईस्क्रीमसुद्धा घालून झालेली आहे. त्यानंतर असं थोडंसं टॅप करून घेतलेलं आहे.
परत एकदा आपल्याला पिशवी लावून घ्यायची आहे आणि थोडंसं आतमध्ये आपल्याला जेवढी आपली आईस्क्रीम आहे तेवढी थोडंसं आतमध्ये प्रेस करून पिशवी करून घ्यायची आहे, जेणेकरून त्यावर क्रिस्टल तयार होणार नाही. त्यानंतर आपल्याला त्याचं झाकण लावून घ्यायचं आहे. अगदी कमी साहित्यात आणि अगदी घरच्याच साहित्यामध्ये आपण ही आईस्क्रीम व्हॅनिला आईस्क्रीम बनवू शकतो. बनवायलासुद्धा अगदी सोपी आणि क्रीमी मऊसूत अशी आईस्क्रीम आपली तयार होते. तर अशाच पद्धतीने दुसरा डब्बासुद्धा मी मिक्सरला लावून घेतलेला होता. त्यानंतर अशाच पद्धतीने आपल्याला दुसरासुद्धा अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचा आहे. तर इथे मी दुसरा पॉलिथिनसुद्धा लावून घेतलेला आहे. त्यानंतर दुसरं झाकणसुद्धा लावून 7 ते 8 तासासाठी आपल्याला हे फ्रीझरमध्ये ठेवून घ्यायचं आहे. 7 ते 8 तासानंतर बघू शकता अगदी परफेक्ट आणि क्रीमी अशी आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे. तर इथे बघू शकता त्यावर एकही आईस क्रिस्टल तुम्हाला दिसणार नाही. अगदी परफेक्ट अशी मार्केटसारखी आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे. अगदी चमच्याने सुद्धा अगदी सहज आपण काढू शकतो. तर बघू शकता अगदी मार्केटसारखी व्हॅनिला आईस्क्रीम तयार झालेली आहे. अगदी कमी साहित्यात कोणीही सुद्धा अगदी सहज बनवू शकेल. एवढी सोपी ही आईस्क्रीम आहे. तुम्हाला थोडंसं जरी आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला यानंतर कोणती रेसिपी बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता हे सुद्धा कमेंट करून सांगा, जेणेकरून मला पण कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोचला आहे. तर बघू शकता अगदी क्रीमी आणि टेस्टी अशी आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे. त्यावर आपण थोडेसे ड्रायफ्रूट घालून गार्निशिंग करून घेतलेली आहे. तर बघू शकता इथे आपली व्हॅनिला आईस्क्रीम तयार झालेली आहे अगदी कमी साहित्यात. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.